पावसाळ्यात घावणे खायची मजा काही वेगळीच आहे ना. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. रात्रीपासून इतका पाऊस पडतोय, अजून तो पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. म्हटलं सकाळी गरमागरम काहीतरी छान बनवा, तर घावणेच बनवा. बिकॉज किरण पण आली आणि तिला घावणे फार जास्त आवडतात आणि मलाही आवडतात. प्लस आमच्या दीदीला पण आवडतात. ती नाही आली बिकॉज इशू आजारी आहे आमचा, म्हणून ती नाही आली. नाही तर ती पण असते आज आमच्यासोबत. किरण आली होती बिकॉज मला थोडंसं डेकोरेशनला हेल्प करायला आली होती. आणि मी हे ना तांदूळ भिजत घालून बनवलेले घावणे आहेत. काही जण तांदळाच्या पिठाचे करतात, पण मी तांदूळ रात्रभर भिजत घालून बनवलेले आहेत. मला तसे आवडतात, ते इतके सॉफ्ट होतात ना. आणि पावसाळ्यात इतका पाऊस पडतोय, त्यात प्लस गरमागरम घावणे, गरमागरम चहा आणि त्याची जी चटणी, त्याची जी खायची मजा आहे ना, ती एकदम वेगळीच आहे, नेक्स्ट लेवल. इतके सॉफ्ट घावणे झाले होते ना, तोंडात टाकल्या ते वितळत होते, इतके मस्त लागत होते. त्याच्यानंतर आम्ही पेरू खात विचार केला काय डेकोरेशन करायचं. तर फायनली आमचं डिसाईड झालं हे डेकोरेशन करायचं. बिकॉज ना मला सुट्टी नाही आहे, फक्त गणपतीच्या दिवशी सुट्टी आहे. तर मग एकटी मी कसं करणार. मग आम्ही हार्डवेअरच्या दुकानात आलो, थोडेसे पाईप्स घ्यायचे होते. आणि आमचं डेडिकेशन बघा, आम्हाला आजच्या आजच डेकोरेशन करायचं. बिकॉज तिलाही घरी जायचं होतं. भिजत गेलो आणि भिजत आलो, पण सगळं सामान घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर थोडीशी थंडी भरली होती आम्हाला. म्हटलं गरमागरम पास्ता करते, कारण की तुम्हाला माहिती आहे आम्हाला पास्ता किती जास्त आवडतं. हा व्हाईट सॉस पास्ता केला होता, खूप मस्त लागत होता. मी रेडीमेडवाला केला होता, फ्रॉम स्क्रॅच काहीच बनवलं नव्हतं. बिकॉज वेळ नव्हता. डेकोरेशनला सकाळपासून बसले होते, अजून चालूच आहे आमचं काय. त्याच्यानंतर किरण घरी गेली आणि मी आले होते नंतर बड्डेला. मी तुझा आमचा सेकंड बड्डे होता दीपा मावशीच्या नातवाचा, तर मी तिथे आले होते. मला इन्व्हाइट केलं होतं आणि तिथे माझा व्लॉग चालू होता गौराईचा. जर कोणी माझा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा चॅनलला, इतका मस्त व्लॉग आहे. आणि ह्या सगळ्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि क्यूटशी आद्या पण आली होती, ती पण होती त्या दिवशी. खूप छान डान्स केला होता तिने पण. त्याच्यानंतर मग आता केक कापायची वेळ आलेली होती. आणि हा इतका नॉटी बॉय ना, पण इतका शांत बसला होता ना, आणि एकदम व्यवस्थित तिथेच जाऊन बसला होता. खरं सांगते, एकदम शांत राहिला होता. फर्स्ट बर्थडेला पण मी आले होते तेव्हा तो लहान होता, पण आता एकदम शांत बसला होता. त्याच्यानंतर मग ज्ञानदाला पण दादा घेऊन बसला होता. आणि ती पण इतकी क्यूट आहे ना, काय सांगू. तिचा बड्डे आम्ही गौराईच्या दिवशी सेलिब्रेट केलेला होता, बिकॉज ती त्या दिवशी झालेली होती म्हणून त्या दिवशी केला. ॲक्च्युअल तिचा बड्डे आहे पुढे. तर तिला इतकं छान वाटत होतं ना, कारण की तिला पण असं वाटत होतं की माझा पण बड्डे, माझा पण केक कापायचा आहे. पण आज बड्डे होता मितूचा. मस्त असा केक कटिंग झाला आणि मी सगळ्यांसोबत खूप जास्त गप्पा मारल्या. मावशी वगैरे सगळे आले होते, अश्विनी वहिनी होती, प्रगती मावशी, सगळेजण आले होते. आणि बाकीच्या सगळ्यांसोबत पण माझी खूप ओळख झालेली आहे तिथे. आणि नवीन लोकांसोबत ओळख करून घ्यायला मला फार जास्त आवडतं आणि खूप छान आहेत सगळेजण. त्याच्यानंतर आमचं केक कटिंग झालं. तो हा केक ना इतका सॉफ्ट आहे ना, आमच्या इथे एक नाकवा केक शॉप म्हणून आहे, तेथून केक आणलेला आहे. हा प्रगती मावशीची फ्रेंड आहे ती. खूप छान केक बनवतात त्या, खरं सांगते. मी त्यांचा ब्लॅक फॉरेस्ट पण ट्राय केलेला आहे, एक नंबर केक लागतो. त्याच्यानंतर आम्ही जेवलो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.